नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी भोव, तालुका खेड, जिल्हा पुणे। आज आपण रुद्राक्ष या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। ही भारतात, नेपाळ, इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। याच्या फळांपासून जपमाळ बनवतात। रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत। रुद्राक्षाचे फळ हे एक शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे। रुद्राक्ष हे बीज परंपरेनुसार हिंदू धर्मात प्रार्थनेसाठी वापरले जाते। रुद्राक्ष मण्या हा पवित्र पदार्थ उच्चारित मंत्रातील ऊर्जा पकडून ठेवतो। रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे की ज्यात रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे डोळ्यातील अश्रूंचे थेंब। संस्कृतमध्ये मुखी याचा अर्थ मुख म्हणजे चेहरा असा आहे। रुद्राक्षाची बी पूर्णपणे पिकल्यावर निळ्या रंगाच्या बाहेरील कवचाने झाकलेले असते। रुद्राक्ष वृक्ष सुमारे 18 मीटर इतका उंच वाढतो। त्याची साल गडद व करडीय असून त्यावर बारीक छिद्रे व चिरा असतात। प्राचीन काळापासून दैवी शक्तींमुळे रुद्राक्ष हा शुभ मानला जातो। फळाच्या बाह्य त्वचेमध्ये अनेक वैद्यकीय मूल्ये असतात। उकडलेले फळ पाणी, ताप, सर्दी किंवा खोकल्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते। पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे ही पाने जखमांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात।